तर टी-ई-टी 2026 साठी 5 महत्त्वाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी? आणि या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स आहेत. ए लिव्हर, बी पॅनक्रियास, सी पिट्युटरी ग्लँड, डी थायरॉइड ग्लँड. तर माणसाच्या शरीरातली सर्वात मोठी अशी ग्रंथी कोणती? तर या ठिकाणी आपल्यासमोर 4 ऑप्शन्स या ठिकाणी आपल्यासमोर दिले आहेत. लिव्हर, पॅनक्रियाज, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड. तर यासाठी आपल्याला 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. करेक्ट उत्तर आपल्याला या प्रश्नाचं द्यायचं आहे. तर हा प्रश्न MHTET 2026 मध्ये पण विचारण्यात आला होता. तर कोणतं उत्तर बरोबर असेल या ठिकाणी? तर या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ए, दॅट इज द लिव्हर. नेक्स्ट, यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर येत आहे. अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ. तर हा डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. अपेंडिक्स अटॅच राहते, पण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे वेगवेगळे पार्ट्स असतात त्यापैकी कोणाला अटॅच आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर प्रश्न बघा काय विचारलाय. अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ. ऑप्शन्स दिलेले आहेत. स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक, लार्ज इंटेस्टाईन और रेक्टम. तर अपेंडिक्स हा कोणाला अटॅच असतो? तर या ठिकाणी आपला 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी आपला चालू होत आहे. तर करेक्ट आन्सर कोणतं असेल निश्चितपणे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी जे करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर सी, लार्ज इंटेस्टाईन. तर अपेंडिक्स हा जो राहतो तो कशाला अटॅच राहतो? लार्ज इंटेस्टाईनला राहतो, ते बी फर्स्ट पार्ट म्हणजे सुरुवातीला त्या ठिकाणी अटॅच असतो. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे. विच ऑफ द फॉलोइंग कोल हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ द कार्बन? आता जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी युद्ध पाहायला मिळते आणि सगळ्यात जास्त जर कशाची डिमांड असेल तर एनर्जीची. तर एनर्जीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारल्या जाण्याचे चान्सेस आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की कोलचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज ऑफ कार्बन कोणत्या कोलमध्ये आढळतं? तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स आहे. बिट्युमिनस कोल, बी ऑप्शन बी दिलाय पीट, ऑप्शन सी लिग्नाइट और ऑप्शन डी अँथ्रासाइट. यासाठी आपला 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी स्टार्ट होत आहे. तर करेक्ट आन्सर राहील अँथ्रासाइट. तर अँथ्रासाइट्समध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज काय राहतं? कार्बनचं राहतं. जवळपास 95% अँथ्रासाइटमध्ये काय राहतो? कार्बन हा प्रेझेंट राहतो. नेक्स्ट, या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न येत आहे. Millions of years ago, the bodies of the Dead Sea and organisms sank to the bottom of the sea. Layer of the sand and soil is collected over them. Due to this dash pressure and dash temperature, the remains of the dead organism transform into. बघा याचा मराठीत एकदा अर्थ समजून सांगतो. बऱ्याच वर्षापूर्वी जे समुद्रात असणारे विविध प्राणी आहेत किंवा विविध ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स किंवा ॲनिमल्स आहेत, ते काय झाले होते? त्यांची डेथ झाली होती आणि डेथ झाल्याच्या नंतर ते समुद्राच्या तळाशी जाऊन बसले. ठीक आहे, त्यांचे डेड बॉडीज. त्यानंतर त्या डेड बॉडीजवर काय झालं? त्यानंतर त्या डेड बॉडीजवर वाळू आणि मातींचा थर त्या ठिकाणी जमा झाला. त्यामुळे डॅश म्हणजे प्रेशर आणि डॅश टेम्परेचर म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचरमुळे त्या डेड ऑर्गॅनिझम्सचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ऑप्शन नंबर ए हाय प्रेशर, लो टेम्परेचर अँड कन्वर्ट कशामध्ये झालं आहे? कोलमध्ये. ऑप्शन बी या ठिकाणी दिलेला आहे लो प्रेशर, हाय टेम्परेचर अँड मिनरल ऑइलमध्ये. ऑप्शन सी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे हाय प्रेशर, हाय टेम्परेचर आणि कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे? मिनरल ऑइलमध्ये. आणि डी ऑप्शन दिलेला आहे हाय प्रेशर, हाय टेम्परेचर आणि कन्व्हर्शन झालं आहे कोल. तर या ठिकाणी कोणतं ऑप्शन्स करेक्ट राहील आपल्याला या ठिकाणी वाटते? तर या ठिकाणी आपला 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी सुरू होत आहे. तर फाइंड आउट करा कोणतं करेक्ट आन्सर या ठिकाणी असेल. तर या ठिकाणी जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, हाय प्रेशर, हाय टेम्परेचर आणि मिनरल ऑइल. तर बघा या ठिकाणी आपल्याला दोनच गोष्टी यांच्यापासून मिळणार आहे. जर सी असेल
तर त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, मिनरल ऑइल मिळणार आहे. कारण की समुद्रात जे काही प्लांट्स, ॲनिमल्स राहतील त्यांची डेथ होईल. डेथ झाल्याच्या नंतर ते एकदम तळाशी त्या समुद्राच्या पाण्याशी जाऊन बसेल. त्यावर माती, वाळूचे थर जमा होतील आणि त्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, मिनरल ऑइलमध्ये होईल. आणि हे जे आहे ऑप्शन नंबर डी, या ठिकाणी काय राहतात, जमिनीवर खूप सारे म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्या जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर काय होते, भरपूर सारी जंगले होती. या जंगलांचं काही कारणास्तव काय केले, पूर्णच्या पूर्ण जंगलच जे होते ते काय केले होते, जमिनीखाली दबल्या गेले आणि त्यामुळं त्यांच्यावर माती आणि वाळूचे थर जमा झाले आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं, कोलमध्ये झालं. म्हणजे लँड असेल तर त्या ठिकाणी कोल आणि सी असेल तर त्या ठिकाणी मिनरल ऑइल, आणि दोन्ही प्रोसेस कॉमनच आहे. हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरवरच यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, जर सी असेल तर मिनरल ऑइलमध्ये, आणि लँडवर जर प्लांट्स, ॲनिमल्स जर बरीड गेले असेल म्हणजे बरीड झाले असेल तर त्याचं रूपांतर कोलमध्ये होतं. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रिपेअर करून ठेवसा. तर नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट हायरार्ची फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला करेक्ट हायरार्चीमध्ये आपलं करेक्ट हायरार्ची यामधील कोणती दिलेल्या ऑप्शन्सपैकी हे आपल्याला ओळखायचं आहे. ए किंगडम, बी फाईल, ऑप्शन ए मध्ये दिलाय किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर. ऑप्शन नंबर बी मध्ये दिलाय फायलम, किंगडम, क्लास, ऑर्डर. ऑप्शन सी मध्ये दिलाय फायलम, क्लास, किंगडम, ऑर्डर. आणि ऑप्शन डी दिलाय क्लास, फायलम आणि ऑर्डर आणि किंगडम. जवळपास 6 ते 7 हायर ऑर्डर ऑप्शन्स त्या ठिकाणी हायरचीमध्ये आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी काही ऑप्शन्स आपण या ठिकाणी 3 किंवा 4 ऑप्शन्स घेतले आहेत, तर यांची एक ऑर्डर तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. यासाठी आपला 10 सेकंदाचा वेळ या ठिकाणी स्टार्ट होत आहे. तर करेक्ट आन्सर कोणतं राहील ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे. हा क्लास 7th मध्ये पहिलाच धडा आहे, त्यामध्ये हा कॉन्सेप्ट दिलेला आहे, हायरार्ची फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर तुम्ही तो निश्चितपणे पाहून ठेवसाल. तर याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर ए, किंगडम, नंतर फायलम, क्लास आणि ऑर्डर. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.